नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खूप खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। अपडेट काय असणार आहे, संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी लाडक्या बहिणी व इतर आपल्या चॅनलवरती जर नवीन आला असाल तर नक्कीच क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बेल आयकॉन देखील ऑलवरती सेट करून ठेवायचे आहे, कारण जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। कारण आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या शैक्षणिक योजना असतील, तसंच लाडकी बहीण योजनेशी रिलेटेड ज्या काही महत्त्वाच्या अपडेट असतील त्या सर्व एकाच चॅनलवरती पाहायला मिळतात। तर नक्कीच अशा महत्त्वाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना देखील समजू द्या की काय आहे महत्त्वाची अपडेट। तर चला, कोणताही वेळ आजचा वाया न घालवता लवकरात लवकर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। जानेवारीचा हप्ता जो आहे 1500 रुपयाचा तो आजपासून सुरू झालेला आहे जमा होण्यास। सविस्तर अपडेट आपण आज पाहत आहोत। खूप महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी मी घेऊन आलेला आहे, पहा सविस्तर। महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींसाठी जानेवारी 2026च्या हप्त्याबाबत अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, खुशखबर समोर आलेली आहे। खुशखबर नक्की तुम्हाला आवडेल, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा। लाईक करायला बरेचसे विसरून जातात, व्हिडिओ पाहतात परंतु लाईक करत नाही। लाईक करायला विसरू नका जाऊ। महापालिका निवडणुकीमुळे या हप्त्याच्या वितरणात जो बदल करण्यात आला होता तो आता पूर्ण झालेला आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवातच झालेली आहे आणि हीच आनंदाची खुशखबर, आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींना खूप महत्त्वाची वाटत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जानेवारी 2026चा हप्ता म्हणजेच 17 जानेवारी 2026 पासून महिलांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। तुम्हाला पैसे आले की नाही, तुमचं नाव, तुमचा जिल्हा कॉमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मी देखील तुमचं जे एखाद्याचं नाव असेल, जे काही तुम्ही टाईप करशाल ते तुमचं नाव मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईल, जेणेकरून तुम्हाला देखील आत्मविश्वास वाढेल की आपला महत्त्वाचा आपला चॅनल आहे। हप्ता मिळण्यास उशीर का झाला हे देखील आपल्याला थोडक्यात पाहूयात। सरकारने सुरुवातीला मकर संक्रांतीच्या म्हणजेच 14 जानेवारी मुहूर्तावर डिसेंबर आणि जानेवारीचे असे 2 महिन्यांचे हप्ते एकत्रित 3000 देण्याचे नियोजन केले होते, परंतु काही कारणास्तव मात्र 15 जानेवारी 2000 रोजी 29 महानगरपालिकांच्या निवडणुका असल्याने आचारसंहितेमुळे निवडणूक आयोगाने मतदानपूर्वी हप्ता देण्यास मनाई केली होती, हे लक्षात घ्या। म्हणून तुमचा जो हप्ता आहे तो आला नव्हता, एकच हप्ता आला। आता मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि त्यामुळे हप्ता वितरणाचा मार्ग आता जो आहे मोकळा झालेला आहे। हीच एक आनंदाची अपडेट आहे, खुशखबर आहे। आता लाडक्या बहिणींना पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। तर पहा, लाडक्या बहिणींनो, तुमचा हप्ता अप्रूव्ह झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे पर्याय मी देतो आणि हे तुम्ही स्वतः देखील पाहू शकता हप्ता तुमचा आलेला आहे की नाही। पहिला आहे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड, म्हणजे तुम्हाला ही जी लिंक दिली जाते या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला तुम्हाला भेट द्यायचं आहे। तिथं मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। नंतर ॲप्लिकेशन मेड अर्लियर असा अर्ज केलेली स्थिती तुम्हाला पाहायला मिळेल आणि या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे तुमचा हप्ता अप्रूव्ह दिसत असल्यास रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे असं समजून जायचं। त्याचबरोबर इथे जर तुमचं दुसरं काही स्टेटस दाखवलं अप्रूव्हच्या जागी तर तुम्हाला तो अजून हप्ता मिळाला नाही असं समजून जावे। या व्यतिरिक्त तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, अडचण असेल, आम्हाला कॉमेंटमध्ये विचारायला विसरू नका, आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।